प्रकरण 31 यांनीच मला घडवले. माझ्या जीवनाला दिशा देणारे 3 गुरु आणि 3 उपास्य देवते. एका व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य फक्त 3 गुरु बदलू शकतात का? आणि 3 उपास्य देवते त्यांच्या विचार विश्वाला नवी दिशा देऊ शकतात का? आज आपण जाणून घेणार आहोत एका महान व्यक्तीच्या जीवनाला आकार देणाऱ्या त्या प्रेरणादायी विचारांविषयी. पहिले गुरु गौतम बुद्ध. डॉक्टर बाबासाहेब सांगतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे गुरु म्हणजे गौतम बुद्ध. बुद्धांचे चरित्र वाचल्यानंतर त्यांच्या विचारविश्वात मोठा बदल झाला. त्यांना जाणवले की बुद्ध धर्मात जात-पात आणि भेदभावाला स्थान नाही. याच कारणामुळे रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथावरील त्यांचा विश्वास कमी झाला आणि ते बुद्ध धर्माचे अनुयायी बनले. त्यांच्या मते भारताला जर जगासमोर आदर्श राष्ट्र बनायचे असेल तर बुद्धाचे विचार स्वीकारणे आवश्यक आहे. दुसरे गुरु संत कबीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु म्हणजे संत कबीर. कबीराने मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला. बाबासाहेब म्हणतात त्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊन व्यक्तिपूजा केली नाही. त्यांना सर्वाधिक प्रेरणा देणारा कबीरांचा संदेश होता, माणूस होणं कठीण आहे, तो साधू कसा होतो. यातून माणुसकी सर्वात मोठा धर्म असल्याचा संदेश मिळतो. तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले. बाबासाहेबांचे तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. फुलेंनी शिक्षण, सामाजिक समता आणि शोषितांच्या उन्नतीसाठी आयुष्य वाहिले. बाबासाहेब सांगतात की या 3 गुरूंच्या शिकवणीमुळे त्यांचे संपूर्ण जीवन घडले. 3 उपास्य देवते. बाबासाहेबांच्या मते विद्येपेक्षा मोठे देव नाही. बुद्ध धर्मात शिक्षणावर कोणाचेही बंधन नाही. ज्ञान सर्वांसाठी खुले असले पाहिजे. अज्ञानामुळे समाज मागे राहतो तर शिक्षणामुळे समाज प्रगत होतो. 2. विनयशीलता. बाबासाहेब म्हणतात विनय म्हणजे लाचारी नाही, स्वाभिमान राखून नम्र राहणे हीच खरी विनयशीलता आहे. त्यांनी आयुष्यभर कोणाकडे वैयक्तिक स्वार्थासाठी याचना केली नाही. 3. शील. तिसरी उपास्य देवते म्हणजे शील म्हणजे चारित्र्य. बाबासाहेब म्हणतात आपल्या बुद्धीप्रमाणे वागा, पण दुसऱ्याला त्रास होईल असे कधीही करू नका. चांगले चारित्र्य हेच माणसाचे खरे वैभव आहे. निष्कर्ष. या प्रकरणातून आपल्याला 3 अमूल्य शिकवणी मिळतात. बुद्धांकडून समता आणि विवेक, कबीरांकडून मानवता आणि भेदभावामुक्त विचार, फुल्यांकडून शिक्षण आणि सामाजिक न्याय, आणि आयुष्यात नेहमी जपाव्यात अशी 3 मूल्ये विद्या, विनयशीलता आणि शील. याच तत्वावर उभे राहून कोणताही माणूस महान बनू शकतो. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या हिस्टॉरिकल मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका.